ह्याला बागडे बोलतात, रावस आहे. त्यानंतर हे पापलेट, छोटे पापलेट आहेत. याच्यात माकली आहे. आणि इकडे बघा, हे पण याच्यामध्ये बागडे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपला मराठमोळा चॅनल बिपिन म्हात्रे ब्लॉग्समध्ये. ॲक्च्युली मी आज आलो होतो वसई किल्ल्याला भेट देण्यासाठी, पण काही कारणास्तव वसई किल्ला बंद आहे आणि शूटिंगसाठी सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे की इकडे आपण बघताय हा वसई कोलीवाडा आहे. वसई कोलीवाडात आपण जाणार आहोत आणि तिथे जाऊन त्या लोकांची लाईफस्टाईल आणि मासेमारीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आहे. चला तर मग आपण थेट भेटूया वसईच्या धक्क्यावरती. तर मित्रांनो, आता मी आहे ह्या योब बोटीवरती आणि हे आहेत या बोटीचे नाखो आहेत, त्यांचे सुपुत्र. काय नाव तुमचं? गॉडसन. तर हे आपल्याला आता थोडीफार माहिती देतील की पूर्ण घरून निघाल्यापासून ते परत रिटर्न घरी येईपर्यंतचा पूर्ण प्रवास, त्यांची मासेमारी आणि त्यांचं राहणीमान, पुढे जाऊन मग काय होतं ते. दादा सांग जरा कसं काय. घरनं निघता किती वाजता तुम्ही तरी पण? घरी निघतो आम्ही सकाळी, निघलो तर दुपारपर्यंत पोहोचतो. कुठपर्यंत जाता तुम्ही इथून? आम्ही जातो, आमच्या बोटी काही जातात 120 किलोमीटर 125 किलोमीटर, म्हणजे पूर्ण दीव पर्यंत, तिकडे गुजरात बॉर्डर पर्यंत. दीव पर्यंत जातात तिकडे. ओके, तिकडे पण जातात. त्याच्यानंतर मग तुम्ही सोबत काय काय कॅरी करता? सोबत काय काय घेऊन जाता? सगळं किराणा, बर्फ वगैरे सर्व घेऊन जातो. अच्छा, म्हणजे बर्फ, किराणा आणि जो काही डिझेल वगैरे लागतो तो. लायसन्स पण असतो का? ओके. आणि मग तिकडे गेल्यावरती झोप वगैरे कसं काय? आम्ही गेलो तर आमची जी रस्ते असते ना ती उठवायची असते, जीपीएस लावून ती उठवायची असते. काय जीपीएस असते, ते लावून त्या नंबराप्रमाणे तिकडे जाऊन उठवायची असते ती. अच्छा, ओके 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 ओके. त्याच्यानंतर मग म्हणजे झोप वगैरे का तुम्हाला मिळतच नसेल ना पाहिजे तशी? पण थोडीफार. अच्छा. आणि मग जेवण वगैरे सगळं तुम्हीच बनवताय? ते बनवतो, आमची माणसं खालायची असते ते बनवतात. अच्छा. आणि तिकडे तरी तुम्ही किती दिवस असता एकदा गेल्यावरती? आम्ही असतो इथे 7-8 दिवस, 10 दिवस असतात. म्हणजे एकदा निघाल्यावर तुमचा 7 ते 8 दिवस मुक्काम तिकडेच असतो समुद्रामध्ये? अच्छा.
आता तुम्ही सध्या किती मासे असेल तरी पण तुमच्या अंदाजे किती पर्यंतचा स्टॉक असेल? कितीपर्यंत आता तरी पण अंदाजे मार्केट म्हणजे जसं जास्त असतं तरी पण एक अंदाज 3 ते 4 लाख 3 ते 4 लाख. आणि मग तुमचा खर्च किती होतो याच्यामध्ये? 1 लाख रुपये. 1 लाख कधी कधी लॉस्ट पण होत असेल. लॉस पण होते. आणि आता नवरात्री तर नवरात्रीमध्ये भाव डाऊन आहे ना? भरपूर डाऊन आहे. तर मी भरपूर डाऊन आहे भाऊ. खूपच चालत ना. दुखत चालत ना. अच्छा बरोबर, नवरात्री आहेत आता. तर मित्रांनो, हे होते गॉडसन. ह्या बोटीचे जे नाखवा आहेत त्यांचे सुपुत्र. आपण आता योप बोटीवरती आहोत. तुम्ही बघू शकता इकडे आता ही इकडे माशांची शॉर्टिंग चालू आहे. कारण पूर्ण मासली येते ती पूर्ण एकत्र येते आणि त्याच्यानंतर मग इथे हे खल्लाशी लोक त्या माशाची शॉर्टिंग करतात. बघा इथे तुम्ही दादा हे काय खले आणि हे काय इथला काय बोलतात आपले तेलप्पा बागडा ना? हे बघा, हे तर माकडी आहे आणि हे बागडे आहेत. आपली सुकी मच्छी काय बोलतात त्याला? वाकटे याच्यात होते का? नाही ना? इकडे गेली. हे पण बागडे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रावस आहे, याच्यात पापलेट आहेत. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी यांचं राहणीमान कसं काय. तर इथून हे बोटीला कंट्रोल करतात. तिथे होका यंत्र आहे. त्याच्यानंतर हे राहिलं यांचं किचन. गॅस, पूर्ण किराणा सामान इथे आहे. त्याच्यानंतर तिकडनं येताना पूर्ण तो मासलीचा स्टोरेज आहे तो ह्या 4 कप्प्यांमध्ये असतो. हे बघा, इकडे आल्यावरती ह्या कप्प्यातले मासे बाहेर काढून मग तिकडे जाऊन ते शॉटिंग करतात. आणि पुढे जाऊन मग इथे ही छोटी बोट आहे. ह्या छोट्या बोटीतून ही मासली पुढे तिकडे धक्क्यावरती जाते आणि मग धक्क्यावर जाऊन पुढे लिलाव होऊन मग पुढे ती बाजारामध्ये विक्रीसाठी येते. बघा तुम्ही, पूर्ण ही ताजी मासली आहे. त्याला बागडे बोलतात, रावस आहे. त्याच्यानंतर हे पापलेट, छोटे पापलेट आहेत. याच्यात माकली आहे. आणि इकडे बघा, हे पण याच्यामध्ये बागडे आहेत. हा कुठला मासा आहे मोठा? सुप्रो बोलतात. सुप्रो. यो खाजरी आहे का? आणि हलवा. यो हलवा का? हलवा मासा तर तुम्ही खालाच असेल बिना काट्यांचा. हे बघा, हे असतं बोटीवरचं जीवन. तर मित्रांनो, हे बघा, आता इथून ही मासली चालली पुढे धक्क्यावरती. तर हे बघा, आता ह्यांची उद्याची तयारी चालू झाली आहे. आता हा पूर्ण स्टॉक बर्फाचा हा 7 दिवसांसाठी आहे. कारण समुद्रातून मासेमारी करून इथपर्यंत मासेपर्यंत फ्रेश राहावे, ताजे राहावे म्हणून हा पूर्ण बर्फ असतो. बर्फामध्ये मासे ताजे राहण्यासाठी ह्या बर्फाचा वापर केला जातो.
त्याच्यानंतर तिकडे ते बघता तुम्ही ते कॅन आहेत पिण्याच्या पाण्याचे. आणि तिकडे तुम्हाला मी दाखवलं किचन आहे आणि किराणा स्टोअर आहे पूर्ण.